येवल्यामध्ये 31 डिसेंबरच्या पूर्वसंध्येलाच हॉटेलचं बुकिंग फुल झालेलं आहे। अनेक हॉटेल्समध्ये संगीत सोहळ्याचं आयोजन करण्यात आलंय। अनेक हॉटेल्समध्ये टेबल बुकिंग सुद्धा 30 डिसेंबरलाच फुल झालंय। येवल्यामध्ये मध्यरात्री 3 वाजेपर्यंत हॉटेल्स सुरू राहतील। वर्षाखेरीस रेल्वेचं तिकीट काढणं, तिकीट आरक्षित करण्याची यंत्रणा बंद ठेवली जाणार आहे। प्रवाशांची गर्दी टाळण्यासाठी प्रशासनानं हा निर्णय घेतलाय, त्यामुळे प्रवाशांची मोठी अडचण होणार आहे। 31 डिसेंबरला रात्री 2 तास प्रवासी आरक्षण प्रणाली बंद करण्यात येणार आहे। मुंबईमध्ये वन कार्ड व्हॉट्सअॅपद्वारे तिकीट काढण्याला प्रवाशांनी पसंती दिली आहे, तर 62% नागरिकांनी मेट्रोतून डिजिटल तिकीटद्वारे प्रवास केलेला आहे। त्यामुळे पेपर तिकिटांचा वापर हा कमी झाला असून पर्यावरणाची हानी टळलेली आहे। नव्या वर्षामध्ये कोकण रेल्वेवर विशेष रेल्वे गाडीच्या सेवेमध्ये वाढ होणार आहे। विदर्भ, खानदेश, कोकण, गोवा यांना जोडणाऱ्या नागपूर मडगाव विशेष रेल्वे गाडीच्या सेवेमध्ये वाढ करण्यात आली आहे। 1 जानेवारीपासून पुढील सूचना मिळेपर्यंत ही सेवा सुरू राहील। रायगडमध्ये महामंडळानं इलेक्ट्रिक आधारित शिवाई पर्यावरणपूरक बस उपलब्ध करून दिलेल्या आहेत। एसटी विभागाकडे चार्जिंग स्टेशन नसल्यामुळे एकाही आगारात शिवाई बस आलेली नाही, त्यामुळे प्रवासी अद्यापही शिवाईच्या आरामदायी प्रवासापासून वंचित आहेत। घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेप्रकरणी फरार आरोपी अर्शद खानला अटक करण्यात आली आहे। उत्तर प्रदेशातून मुंबई क्राईम ब्रांचनं ही अटक केलेली आहे। इगो मीडियाकडून 46 लाख रुपयांची लाच घेतल्याचा अर्शदवर आरोप आहे। घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेमध्ये 17 जणांचा बळी गेला होता। बदलापूरच्या स्कायवॉकवरील दिवे बंद आहेत। महिनाभरापासून हे दिवे बंद असल्यामुळे पालिका प्रशासन करतंय काय असा सवाल नागरिक विचारतात। दिवे बंद असल्यामुळे चोरट्यांचा वावर सुद्धा वाढलाय। दरम्यान पालिकेनं तात्काळ दिवे सुरू करावेत अशी मागणी नागरिक करतायत। समृद्धी महामार्गावर वाशिम जिल्ह्यामध्ये नागपूरकडे जाणाऱ्या लेनवर टोकदार लोखंडी पत्रा पडलेला होता आणि त्यामुळे तिथून जाणारी 50 ते 60 वाहनं एकाच वेळी पंक्चर झालेली आहेत। याची माहिती मिळताच मार्गावरील कर्मचाऱ्यांनी रस्त्यावरचा पत्रा काढून वाहतूक सुरळीत केली आहे। अलिबाग तालुक्यामध्ये रेवदंडा समुद्रकिनारी पर्यटकांची फेरारी अलिशान कार ही वाळूमध्ये रुतली होती। ही कार बैलगाडीनं ओढून काढावी लागली। रायगड पोलिसांनी समुद्र किनाऱ्यावर कार चालवायला बंदी केली असताना सुद्धा अशा पद्धतीने पर्यटकांना ती कार तिथे चालवली आणि त्यामुळे आता कारवाईचे संकेत दिले जात आहेत। चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील पर्यटन व्यवसाय तेजीमध्ये आहे। नवीन वर्षांचं स्वागत आणि त्याचबरोबर सलग सुट्ट्यांचा हंगाम लक्षात घेता पर्यटकांची पावलं पुन्हा एकदा तिकडे वळत आहेत। जेजुरीच्या खंडोबा देवाची सोमवती यात्रा मोठ्या उत्साहात संपन्न झाली। या यात्रेमध्ये 4 लाखांहून अधिक भाविकांनी सहभाग घेतला। देवासोबत लाखो भाविकांनी कऱ्हा स्नान केलेलं आहे। तुळजाभवानी मातेच्या शाकंभरी नवरात्रोत्सवाच्या मंचकी निद्रेला मंगळवारी प्रारंभ होणार आहे। यामुळे तुळजाभवानी मातेच्या धार्मिक विधीच्या वेळेत बदल केला जाणार आहे। शाकंभरी नवरात्र महोत्सव 31 डिसेंबर ते 14 जानेवारी या दरम्यान साजरा केला जातो। धाराशिवचे आमदार कैलास पाटील यांनी कुटुंबासोबत वेळ अमावस्या साजरी केली। या अमावस्येच्या दिवशी लक्ष्मीची पूजा केली जाते। गावातील सर्व लहान थोर शेतामध्ये वनभोजनाचा आनंद लुटतात। अतिवृष्टी आणि अवकाळी पावसावर मात करत सांगलीच्या पलूसमधल्या धनाजी पाटील या शेतकऱ्यानं काळ्या द्राक्षांचं यशस्वी उत्पादन घेतलंय। त्यांच्या द्राक्षाला उच्चांकी दर मिळालेला आहे। या शेतकऱ्यानं त्यांच्या 2.25 एकरमध्ये काळी द्राक्ष लावलेली होती, त्यामधून 13 टन इतकं उत्पन्न मिळालंय। गेली 4 ते 5 दिवसांपासून सततच्या ढगाळ हवामान आणि रिमझिम पावसामुळे उत्तर पुणे जिल्ह्यातील आंबा उत्पादक शेतकरी मोठ्या संकटात सापडलाय। बदलत्या हवामानामुळे आंब्याच्या मोहरावर रोगाचा प्रादुर्भाव वाढलेला आहे आणि त्यामुळे याचा मोठा परिणाम जाणवतोय। साताऱ्यातील महाबळेश्वरमध्ये दाट धुक्याची चादर पसरली आहे। या ढगाळ वातावरणामुळे स्ट्रॉबेरी पिकांवर किडीचा प्रादुर्भाव झालाय, त्यामुळे स्ट्रॉबेरी उत्पादकांची चिंता वाढली आहे। यवतमाळच्या पांढरकवडा इथल्या खरेदी विक्री संघामार्फत नाफेडची सोयाबीन खरेदी सुरू झाली होती, मात्र बारदाना संपल्याचं कारण देत पुढे करून ही खरेदी बंद करण्यात आलेली होती। आता बारदान उपलब्ध झालेला आहे, परंतु सोयाबीन ठेवायला गोडाऊन उपलब्ध नसल्यामुळे सोयाबीनची खरेदी बंदच आहे। सलग 2 दिवस झालेल्या अवकाळी पावसामुळे येवला, मनमाड, दिंडोरी यासह नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागाला मोठा फटका बसलेला आहे। 23 गावातील 301 शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। 172 हेक्टरवरील पिकांची नासाडी झाली आहे आणि त्यामुळे सरकारनं पंचनामे करावेत, भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी करतायत।
युगांडामधील लहान मुलांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या गोळीबाराच्या घटनेची पुनरावृत्ती केली. मुलांच्या या अभिनयावर ट्रम्प यांनी प्रतिक्रिया दिली. सध्या मुलांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. एका व्हायरल व्हिडिओमध्ये 2 तरुण जीव धोक्यात घालून लाटांवर स्वार होताना दिसतायत, रील बनवताना दिसतायत. एका बलाढ्य जहाजासमोर हे दोघेही रील बनवतायत. मात्र अशा पद्धतीने जीव धोक्यात घालू नये असं सर्वजण म्हणतायत. इस्रोकडून स्पॉडेक्स मिशनचं प्रक्षेपण करण्यात येणार आहे. श्रीहरिकोट्यामध्ये PSLV-C60 मिशन लॉन्च करण्यात आलेलं आहे आणि यामुळे अंतराळ तंत्रज्ञानात भारताची ताकद वाढली आहे. दिल्लीमधील विधानसभा निवडणुकीपूर्वी आपचे नेते अरविंद केजरीवाल यांनी मोठी घोषणा केली आहे. पुरोहितांसाठी मानधन योजना सुरू करण्यात येणार आहे. पुरोहितांना आप सरकार दरमहा 18,000 रुपये देणार आहे. BPSCच्या विद्यार्थ्यांवर केलेल्या लाठीमाराच्या निषेधार्थ डाव्या पक्षाकडून बिहार बंदची हाक देण्यात आली आहे. पुनर्परीक्षेची मागणी करत विद्यार्थ्यांनी मुख्य सचिवांची भेट घेतली आहे. शेतकऱ्यांच्या पंजाब बंदच्या घोषणेचा रेल्वे वाहतुकीवर परिणाम होतोय. अनेक आंदोलक रेल्वे रुळावर बसल्यामुळे रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे. MSP सह 13 मागण्यांसाठी शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. उत्तर प्रदेशच्या संभलमधील मशिदीसमोर मंदिर असल्याचा दावा करण्यात आलाय. कश्यप समाजाच्या लोकांनी या संदर्भात निवेदन दिले. 1978च्या दंगलीनंतर मंदिरावर अतिक्रमण केल्याचा आरोप केला जातोय. हिमाचल आणि काश्मीरसह उत्तराखंडमध्ये जोरदार बर्फवृष्टी झाली आहे. काश्मीरमधील अनेक भागात बर्फवृष्टीमुळे रस्ते बंद आहेत, तर दुसरीकडे पर्यटक बर्फवृष्टीचा आनंद लुटतायत. बुलढाणामधील सिंदखेड राजा तहसील कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढण्यात आला. संतोष देशमुख यांना न्याय मिळवून देण्यासाठी सकल मराठा समाजाकडून मोर्चा काढण्यात आला. संतोष देशमुख यांच्या मुलीनंही या मोर्चात सहभाग घेतला. लातूरच्या वलांडी इथे दुकानाला भीषण आग लागली. यामध्ये 5 ते 6 दुकानं जळून गेली. आगीमध्ये साहित्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. गडचिरोलीमध्ये पेनगुंडा पोलीस मदत केंद्राच्या हद्दीतील नक्षल स्मारक पोलिसांनी उद्ध्वस्त केलं. नक्षलवाद्यांनी नवीन पोलीस मदत केंद्राच्या निर्मितीआधीच हे स्मारक उभारलेलं होतं. पोलिसांना याची माहिती मिळताच त्यांनी विशेष अभियान पथकातील जवानांनी हे स्मारक उद्ध्वस्त केलं. अघोरी विद्येच्या नावाखाली मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार समोर आलाय. कल्याणच्या आंबिवली परिसरात हा धक्कादायक प्रकार घडलेला आहे. या प्रकरणी फरार भोंदू बाबाला अटक झाली आहे. चंद्रपूरमध्ये रस्त्यावर सायलेन्सर मॉडिफाय करून फटाक्यांचे आवाज करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई करण्यात आली. त्यांच्यावर 65 प्रकरणामध्ये पोलिसांनी सायलेन्सर काढून घेतलेले आहेत. उल्हासनगरमध्ये एका अल्पवयीन चोरट्यानं मोबाईल दुकानामध्ये चोरी केली आहे. या दुकानातून मोबाईल आणि डिजिटल घड्याळं या चोरट्यानं लंपास केली आहेत. चोरीची संपूर्ण घटना CCTV कॅमेऱ्यात चित्रित झाली आहे. पुण्यामध्ये रेल्वे उडवून देण्याचा कट रचण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. रेल्वे रुळावर भरलेला सिलेंडर ठेवून घातपाताचा प्रयत्न करण्यात आला. मात्र लोको पायलटच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला. रविवारी रात्री 11:15च्या दरम्यान हा प्रकार उघडकीला आला. RTE अंतर्गत 2025-26 या शैक्षणिक वर्षामध्ये 25% राखीव जागांसाठीच्या प्रवेश प्रक्रियेतील शाळांची नोंदणी सुरू झाली आहे. तर आतापर्यंत 2300 शाळांनी नोंदणी केली आहे. या शाळांमधील विद्यार्थी नोंदणी प्रक्रिया जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात सुरू करण्याचं शिक्षण विभागाचं नियोजन आहे. सांगलीमध्ये पोलीस कर्मचाऱ्याला लाच मागितल्याप्रकरणी अटक झाली आहे. बांधकामादरम्यान बाल कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. त्यामुळे या अपघातामध्ये गुन्हा दाखल न करण्यासाठी पोलिसांना बांधकाम ठेकेदाराकडे लाच मागितली होती. अकोल्यातल्या अकोट तालुक्यामध्ये उमरा गावामध्ये शंकरपटाचा थरार पाहायला मिळाला. या शंकरपटासाठी राज्यभरातून 101 बैलजोड्या अकोल्यामध्ये दाखल झाल्या होत्या. संभाजीनगरमध्ये चंद्रा आणि रुद्रा ही जोडी प्रथम क्रमांकाचं 21,000 रुपयांचं बक्षीस पटकावून मानकरी ठरली. संतोष देशमुख हत्येप्रकरणी तपास यंत्रणेला बाधा येईल अशी विधानं टाळावीत असं आवाहन मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सत्ताधारी नेत्यांना केलंय. फडणवीस सरकार महाराष्ट्र कत्तलखाना मुक्त करणार असल्याचं विधान मंत्री नितेश राणे यांनी केलेलं आहे. तर राज्यामध्ये गोहत्या बंदी कायदा कडक करण्याची गरज असल्याचं मतही त्यांनी व्यक्त केलंय. लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेणार असल्याचं त्यांनी सांगितलंय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी 6 विभागांचा आढावा घेतलेला आहे. या आढावा बैठकीमध्ये प्रताप सरनाईक, धनंजय मुंडे, संजय सावकारे, जयकुमार गुरे, शिवेंद्रसिंह राजे भोसले, योगेश कदम यांची उपस्थिती होती.
राज्याच्या कायदा सुव्यवस्थेसंदर्भात सह्याद्रीवर बैठक पार पडली। पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला या सुद्धा यावेळी उपस्थित होत्या। मुख्यमंत्र्यांसोबत पोलीस अधिकाऱ्यांनी चर्चा केली।